त्याला भरपूर सारे आणि एकदम छान छान अशी फळं लागलेली आहेत, बघू शकता. आणि वरती पण भरपूर सारे फळं लागले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर म्हटलं तुम्हाला पण सांगावं. हे जे कृष्णफळाचं वेल आहे ना, तर एक 2-3 वर्षाखाली लावलं होतं. 3 वर्ष झाले असेल आणि 2 वर्षापासून याला छान असे फळं लागायला लागले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे फळ आहे ना, तर ते लागलेलं आहे. सध्या हे कच्चं आहे. तर एक 1-1.5 महिन्यामध्ये हे फळ जे आहे ना, तर ते पिकायला लागतं. आणि ह्याची टेस्ट जी आहे ना, आपण जो रसना वगैरे पितो ना, त्या टाईपमध्ये जे हे लागतं. त्याच्यापासून ज्यूस वगैरे बनवलं जातं. आणि हे जे आरोग्यासाठी असतं, व्हिटॅमिन सीचा सोर्स आहे आणि आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. तर बघू शकता किती सारे फळ जे आहेत ना, ते लागलेले आहेत. हे झाड कधी लावायचं असतं, तर श्रावण महिना जो असतो ना, तेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी जे आहेत ना, नवीन झाडे वगैरे लावायला सुरू करतो. त्या महिन्यामध्ये जे आहे ना, याचं जे बी असतं ना, सुकलेलं जे कृष्णफळ असतं पिकल्यानंतर, तर त्याचं बी लावायचं आपण मातीमध्ये रुजवायचं. आणि त्या जे उगतं ना, तर त्याचं मस्त असं वेल असा फुलून येतो. नंतर मग ते वेल जे आहे ना, ते एखाद्या मांडवावर वगैरे सोडायचं आणि मस्त असे फळ जे आहेत ना, तर ते लागतात.